सर्व अंगाचे कान करा, कारण संपूर्ण रामायणातल्या या विशेष ओव्या, पूर्ण रामायणातल्या म्हणतोय मी. पहिल्या ओवीत हनुमंताचा स्वभाव सांगितला. हनुमान अत्यंत विश्वास. हनुमंताचा अतिशय विश्वास ठेवण्याचा स्वभाव आहे, पण कोणावर? ज्याच्यावर नाव आहे त्याच्यावर. मग तो सजीव असो की निर्जीव असो, पण पहिली अट आहे राम राम लिहिलंय, म्हणतोय, बोलतोय, करतोय त्याच्यावरच. आणि त्याच्यावर विश्वास किती आहे तर अत्यंत. अनुसरले, आणि अनुसरल्यानंतर माणूस तिथं पोहोचतं. होय, पुंडलिकावर दे हरी आवाज आला आणि त्या आवाजाच्या दिशेनं जर गेलं तर ऐकायला शक्तीन, खायला मिळायला मुक्ती 100%. त्याच्यामुळे अनुसरावं कुठं कळलं पाहिजे. हनुमान तिथं पोहोचले ज्या ठिकाणी जेथे भरतासी निवास. आणि ते भरत कोण आहेत ऐका. भरत श्रीरामाचा निज भक्त, भरत भक्ती उल्हासित. वा, आचार्य भक्तीचा भरत, भरते निर्मुक्त चराचर. आता लक्षात घ्या, तिथं पोहोचले जिथं भरत राहतोय, तो भरत श्रीरामाचा निजभक्त. आता पुढं सांगितलं निजभक्त कोणाला म्हणावं. भरते भक्ती उल्हासित, ज्याच्या अंतकरणात भक्ती करण्याबद्दल उल्हास आहे किंवा ज्याच्या असल्यामुळं भक्तीमध्ये उल्हास आहे त्याला काय म्हणावं? निजभक्त. बरोबर आहे. आपल्या परिसरामध्ये एवढा परमार्थाचा उल्हास आहे, कशामुळं? जनाबाईचं ठिकाण आहे, मोतीराम महाराजांचं ठिकाण आहे, म्हणून याचा अर्थ ते कोण आहेत? निजभक्त आहेत. त्यांच्या असल्यामुळं भरते भक्ती उल्हासित. आणि ज्यांच्यामुळं भक्ती बाबतीत उल्हास आहे त्यांना म्हणावं आचार्य भक्तीचा. नाही तर रामायणाला यावं वाटत नाही, पण रामायणाचार्य लावावं वाटतं. येड्याची गणना. मायबाप, आचार्य कोणाला म्हणावं? भरते निर्मुक्त चराचर. चर आणि अचर याचा अर्थ होतो, चर म्हणजे सजीव. सजीव माणसं रामराम म्हणत होती म्हणून ती मुक्त, आणि निर्जीवावर जय श्रीराम लिहिलं होतं म्हणून ती मुक्त. कारण बाणावर काय लिहिलं होतं? जय श्रीराम. याच ओवीला संकल्प करायचा. 8 दिवसाच्या मध्ये सुप्पा गावातल्या प्रत्येक घरावर जय श्रीराम लिहायचं. काही अडचण आहे का? कारण निर्मुक्त, सजीव आणि चर आणि अचराचा मुक्तीचं एकच. येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडीये सरले मायाजळ. असो हरिपाठात नामे तिन्ही लोक उद्धरते, सर्वावर राम नाव होत, म्हणून भरते निर्मुक्त चराचर असं सांगतायत. भरत भक्ती विस्तारली, भरत भक्ती प्रकाशिली, भरत पलाळी निज भक्ती. वा, भरते भक्ती विस्तारली. विस्तारणे म्हणजे काय? प्रत्येक घरावर जय श्रीराम लिहिणं हा भक्तीचा. जय श्रीराम लिहिलं की मध्ये राहणारा कोण आहे? भक्त आहे. हा भक्तीचा विस्तार आहे. आणि प्रकाश टाकणं म्हणजे काय? त्याला श्रीराम भक्तीचं सामर्थ्य समजून सांगणे. एकदा का सामर्थ्य कळालं, होय, जय श्रीराम म्हणणाऱ्या माकडांनी सोन्याच्या देशात जाऊन राजा मारला तिथला. ही जय श्रीराम म्हणण्याची ताकद आहे. आणि जय श्रीराम म्हणायचं विसरलं तर भंगारवाले घरात येऊन मारतात. हे जर कळलं तर जय श्रीराम म्हणल्याशिवाय राहील का? याला म्हणावं भक्तीवर काय टाकणे? प्रकाश टाकणे. भरते भक्ती प्रकाशिले. आणि भरतानं भक्ती अशा प्रकारे पाल्हाळवली आहे असं सांगतात. भरत भक्तीचा निज ठेवा, भरत भक्तीचा विसावा, भरत भक्तीचा वलावा, भक्तीचा गावा गिरमा भरत. होय, भरत भक्तीचा विसावा. भक्तीचं विश्रांती स्थान भरत नाम भारत आहे. भरत भक्तीचा विसावा. भक्ती बाबतीत ओल भारतात आहे, भरतात आहे. बरोबर. आता मी म्हटलं जय श्रीराम लिहायचं, सर्वजण काय म्हणले? हो बोलले ना. याला काय म्हणावं? ओल. कारण बी कोट टाकावं. जिथं ओल आहे
तिथं टाकावं. आणि भारतात भक्तीबद्दल काय आहे? ओल आहे. आणि जिथं ओल आहे तिथूनच प्रवेश होतो. म्हणून भक्तीच्या गावा. आणि जर भारतात भक्तीला ग्लानी आली तरच भगवंताला अवतार घ्यावा लागतो. यदा यदा ही धर्मश्य. तुम्ही म्हणाल भरत सांगितलंय तुम्ही भारत का सांगताय? शेवटी म्हणणार आहे तो देशाची राम झाला, कारण देश भारत म्हणून हा सगळा उल्लेख आहे. कळावं म्हणून भरत हा विषय आहे. प्रतिपाद्य विषय असा आहे, भरताशिवाय राम भक्तीत रत असलेल्या राष्ट्राला भारत म्हणतात. आणि त्याशिवाय राम भक्तीत प्रवेश नाही, एकनाथ महाराज सांगतायत. भरते साध्य सद्भावे, भरते साचार अनुभवे, भरते परकट राम रावे, सर्वांत्र पाव सर्वासी. होय, भरते सत्य सद्भाव. आणि सत्य सद्भाव जर असेल तर भरते साचार अनुभव. हे बघा, सद्भाव असेल आणि आचरणासहित अनुभवानं जगणारा असेल. किती पंतप्रधान येऊन गेले. भरते प्रगट कोणामुळं? लक्षात येतंय ना? 500 वर्षानंतर स्थापना झाली, कारण सत्य सद्भावाशिवाय नाही. आणि एकदा का रामचंद्र प्रभू प्रगट झाले की त्याचा आनंद मात्र सर्वांना आहे. प्रत्येक घरोघर अक्षदा कलश आले होते ना. सर्वत्र पहा हो, सर्वांशी भरत त्या ठिकाणी सत्य सद्भावाची पेरणी करतो. भारत सत्य सद्भावाला समर्पित आचरण करतो. आणि मगच प्रत्येकाच्या अंतकरणात राम प्रगट होतो. त्याचा सर्वांना आनंद मिळतो. भक्ती विस्ताराच्या माध्यमातून ग्रंथकर्ते सांगतायत. भरत्या पंगिली भक्ती, भरते वाढविली विरक्ती, भरते पाहिली निज शांती, वा वा. भूते भोगती सुआनंद. होय, एवढ्या सर्व आनंदाचा आधार काय? भक्ती. भक्ती कधी स्थिर राहील? भरते अपंगिली भक्ती. भक्ती कधी अपंगते? अपंगणे याचा अर्थ होतो स्थिर करणे. पंगणे म्हणजे पांगणे बर का. म्हणजे नाही. आपण अपंग कोणाला म्हणतो? जो चटचट चालू शकत नाही त्याला काय म्हणतो? अपंग. भक्ती त्या ठिकाणावरून हलणार नाही अशी भरतानं स्थिती निर्माण केली. आणि ती स्थिती कुठं होते? जिथं विरक्ती वाढलेली असते. आता आपली आसक्ती वाढली आहे म्हणून गावोगावची त्यागाचा भगवा झेंडा आहे. भगवा झेंडा कशाचा आहे? विरक्तीचा झेंडा भगवा आहे. आपली विरक्ती कमी झाली, दवाखान्यात 5,000 घालतो तर पट्टी 50 रुपये देतो. विरक्तीचा विषय आहे. भारताची जशी जशी विरक्ती कमी होईल तशी तशी भक्ती कमी होणार. भरतानं विरक्ती वाढवली आणि विरक्तीशिवाय ज्ञान टिकत नाही. विरक्ती आणि ज्ञान दोन असेल तर भक्ती तिथून हालत. हे सूत्र आहे भागवतातल्या पहिल्या महात्म्यामध्ये पहिल्याच दिवशी हा विषय येतो, ज्ञान भक्ती आणि वैराग्याचा. भरतानं भक्ती स्थिर केली आहे कारण विरक्ती वाढवली आहे. आणि सतत नामाचा जप करतात म्हणजेच ज्ञान आहे. आणि ज्ञान भक्ती आणि वैराग्य असेल तर विश्वाचं कल्याण कोणीच अडवू शकत नाही, ग्रंथकर्ते सांगतात. मळ्याद्रीच्या ठाई चंदनाची झाडी पाही, त्यानं डोंगर सर्वही केलं लवलाई चंदन. होय, विरक्ती कशी वाढवली? नामबीज कसं वाढवलं? जसं मलयांद्री पर्वत, त्या ठिकाणी चंदनाची झाडं असतात आणि ती झाडं गपचिप बसतात का हो? होय महाराज, चंदनाची झाडं गपचिप बसतात का? काय करतात? सगळ्यांना चंदन बनवतात. तसं गावचा मालक रामराम करतो हनुमानजी, आणि सगळ्यांना काय करायला लावतो? त्याच्या मंदिरावर आलेला प्रत्येक माणूस काय करतो? रामराम. कारण त्याच्याजवळ एकच रसायन आहे, राम रसायन तुम्हारे पासा. जसा चंदन सर्व झाडांना चंदन बनवतो तसं संत आपणा सारिखे करीती तात्काळ. अख्खा महाराष्ट्र कोणाचा आहे? संतांचा आहे, असं ग्रंथकर्ते सांगतायत. नाही आपण तेथे गेला, नाही उपाय
लोणी आणिला अंगवात वरून गेला त्याने गिरी केला चंदन. होय, नाही आपण तेथे गेला. मोतीराम महाराज इथं आले, पण ज्ञानेश्वर महाराज आलते का? पण ज्ञानेश्वरी आली, तुकाराम महाराज नाही आले. गाथा आली, बजरंगबली जाग्यावर बसलेत, पण अख्ख्या गावातली माणसं रामराम करतात. नुसता वारा जरी गेला, अंगवात वरुणी गेला, आणि प्रत्येक माणूस जर रामराम करणार असेल तर महाराज भीती वाटेल का? सुपा गावामध्ये आज मी एवढ्या स्टेजवर इतकी माणसं खाली आहेत, बिनधास्त बोलतो, याचं कारण मला माहिती आहे रामराम करणारी आहेत. कोणत्या ताकदीवर बोलतोय? तुमच्या अंतकरणात रामाबद्दल प्रेम आहे, हे सामर्थ्य सुखाचा आधार आहे, आणि ते सुखाच्या आधाराचं सामर्थ्य, त्या सामर्थ्याचा विस्तार कोण करतात? संत करतात, असं सांगतायत. एक वनस्पतीचा बडीवार चंदन केला डोंगर भाग तेजे चौफेर श्वासत्वर आवरेना. होय, एका वनस्पतीचा मोठेपणा आहे. काय केला? चंदन केला. आणि एकदा डोंगर चंदन झाल्यानंतर शांत बसत नाही, बहकत असे. तसं आमचे गुट्टे गुरुजी महाराज या गावात फिरतात, रामायण लावा, त्या गावात फिरतात, रामायण लावा. एकदा रामायण लागल्यास गावं गपचूप बसतील का? मग शक्तीचा आवाज सगळीकडे येतो. सुवास थोर आवरेना, अशा प्रकारे ग्रंथ करते सांगतायत. माझी आराधही भगवंत, तो भगवंत मूर्तिमंत, त्याने काय नव्हे प्रताप सभाग्य संत तीर जगती. मायबाप, आता लक्षात घ्या, आता विषय थोडा मध्ये खोल घुसला. माझ्याच हृदयी भगवंत. हृदयात कोण आहे? तैसा हृदया माझी रामो. माझ्याच हृदयी भगवंत. ज्याला वाटतं माझ्या हृदयात देव आहे, त्याला भिकेची डोहाळे लागत नाहीत. कारण तेने काय नव्हे प्राप्त, काय नव्हे केले एके चिंतिता विठ्ठले. माझ्याच हृदयी भगवंत, तेने काय नव्हे प्राप्त. म्हणून जगाच्या पाठीवर भाग्यवान कोण आहे? सभाग्य संत त्रिजगते. भाग्य म्हणजे संत, आणि संत म्हणजेच भाग्य, असं सांगतायत. द्रष्टा विषयी समस्त राम रूपे देखत भरत, दर्शे दृष्टा दर्शन देत सजवत राम रूप. होय, ज्याच्या पोटात राम, त्याच्या नजरेत दृष्टी विषय समस्त. विषय कोणकोणती आहेत महाराज? पंच विषय आता येणार आहेत, बरोबर आहे. पहिला सांगितला डोळा. डोळ्याला काय आवडतं? डोळा म्हणे घ्या रे सुख, बरोबर आहे की? डोळ्याला सुख घ्यायचंय तर त्याला कोणाचे मुख बघा वाटतं? कीर्तनाचा पहिलाच अभंग असतो, रूप पाहता. कारण पोटात राम, तर रूप कोणाचं पाहावं वाटेल? रामाचं. दृष्टी विषय समस्त, जे जे दिसतं, दृश्य द्रष्टा आणि दर्शन. दृश्य ही वस्तू आहे, कोणामुळे दिसते वाटतं? रामामुळे दिसते. कोणामुळे त्या वस्तूचं दर्शन होतं? रामामुळं. कोणामुळे मी पाहतोय? हा द्रष्टा कोण आहे? राम आहे. हे कधी वाटतं? माझ्याच हृदयी भगवंत. हे मूळ अधिष्ठान हृदयातील परमात्मा आहेत, असं सांगतात. श्रवणी शब्द पडताची जाण, शब्दार्थ श्रीराम आपण. श्रवे श्रवे श्रवण सवे चिदन ववनी टाके. होय, भारताच्या हृदयात राम आहे. मग भारतातल्या प्रत्येक वस्तूकडे बघितलं तर ती वस्तू दिसली कोणाची पाहिजे? रामाची. घराकडे बघितलं तर जय श्रीराम, गाडीवर बघितलं तर जय श्रीराम. हे दृष्टीचा विषय. कानावर श्रवणी शब्द पडताची जाण. कानावर आवाज आल्याबरोबर जय जय राम कृष्ण हरी. आता घरोघरी जय जय राम कृष्ण हरी, याला भारत म्हणतात. माय बाप, रामायण बंद पडायले तर शहरात तिसरंच ऐकावं लागाले. याला भारत म्हणत नाहीत. भारत कशाला म्हणतात? शब्दार्थ श्रीराम आपण. एक चालू झालं म्हणजे एक तर हरिपाठ, काकडा, हनुमान चालीसा, रामायण, कीर्तन, एवढंच.
याला म्हणावं भारत. आता हे कानावरच पडण आहे, याचा अर्थ भारताचं धर्म परिवर्तन होत आहे. हे जर रुकवायचं असेल तर घरोघरी रामकथा झाली पाहिजे. ग्रंथकर्ते कानाचा विषय सांगतायत. ग्राने घेता वाज वाज जबराऱ्या पे परेश वा. ग्रे घ्राता ग्रास समजत चिदाकासा होऊनी टाके. होय, तिसरं ज्ञानेंद्रिय सांगितलं नाक. भारत आहे, नाकानं कधी कळेल? होय, डोळे नसतील तरी चालेल. सुगंध आला की समजावं भारत आहे, आणि घाण वास आला की समजावं. होय, जनावर उलटे टांगले तर सुगंध येईल का? हरिविन जन्म. आणि भक्ताच्या मंदिरात आलं तर फुलं असतात, मंदिरात आलं तर कापूर असतो, मंदिरात असेल तर अगरबत्ती असते, चंदन असतो. या सगळ्यांचा काय येतो? सुगंध येतो. वासा सबाह्य परेश ग्रेय घ्राता घ्राण समस्त. हे सगळं काय होऊन गेलेलं आहे? चिदाकाश होऊनी ठाके. म्हणून मंदिर स्वच्छ करा. मंदिराला जाळी नाही लागली पाहिजे. महिन्यातून एकदा तरी मंदिर धुलं पाहिजे. मंदिराची फरशी चमचमचम चमकली पाहिजे. तर भारत. नाथ महाराज सांगतायत, तुझा घेऊ जाये सफरसाची तवा दोही ते राम परकासी. तुझा सफरश सफरनासी सहज समरसी श्रीराम. होय, सहज समरसी श्रीराम. त्वचा घेऊ जाय स्पर्शासी. आमच्या गाडी पुढे ससा आलं महाराज रात्री. त्याला चालताच येईना, स्पीड मध्ये गाडी होती, चालताच येईना. त्याला गाडी थांबवली, लाईट बंद केली, त्याला जाऊ दिलं. जर दुसरा असता तर त्याच्या त्वचेला मृदू स्पर्श झाला असता का? कशाचा स्पर्श झाला असता? त्वचा घेऊ जाय स्पर्शासी तव दोही ते. ज्या अंतकरणाला माहितीये माझ्यात राम आहे, त्याच्यात राम आहे, ते अंतकरण आराम देत. आणि राम नसलेलं अंतकरण फक्त हराम असत. लक्षात घ्या मायबाप. म्हणून त्वचेचा विषय आहे. झालेला स्पर्श, होणारी स्पर्शाची क्रिया आणि स्पर्श करणारा, या तिन्हीतही राम आहे. याच्या जाणीवेच ज्ञानेंद्रिय म्हणजे त्वचा असं सांगताय. रचनारा तली आवडी घेता राम नामाची गोडी. त्रिपुट झाली देशोधडी रसना वसंडी रसात. आणि मायबाप पहिले 4 ज्ञानेंद्रिय सांगताना त्रिपुटी सांगितले. डोळ्याला सांगितलं दृश्य द्रष्टा दर्शन, कानाला सांगितलं, नाकाला सांगितलं, जिभेच्या वेळी सांगितलं. त्रिपुटी झाली देशोधडी. कारण राम म्हणता रामची होई जे. राम झाल्यानंतर त्रिपुटीची गरज. म्हणून रसना रातली आवडी घेता राम रसाची. म्हणून महाराज प्रत्येकाला रस कोणता चारला पाहिजे? राम रस. आणि जय श्रीराम हा असा खुराक आहे महाराज, खाणारा मरतच नाही. महादेव केव्हापासून अहो राम राम म्हणत नाहीत, त्यांची राख झाली. ती राख अंगाला लावली, पण हे महादेव झाले. राम देव आहेत म्हणणारे महादेव आहेत. 5 वर्ष नोटा वाटून वाटून निवडून आला तरी त्याला राजा म्हणत नाहीत. जय श्रीराम म्हणलं की लोक महाराज म्हणतात. काय एवढं सामर्थ्य! रसना रातली आवडी घेता राम रसाची गोडी. राम म्हणजे रामच असं सांगतायत. पंच ज्ञानेंद्रिय सांगितले. आता कर्मेंद्रियाची याची रीती सेविता श्रीरामाची युक्ती. उडाली कर्माची कर्मगती सोव्याच्या वरदांती निष्काम. कर्मेंद्रिय याची रीती, प्रत्येक कर्म याच पद्धतीत करतय ज्या पद्धतीत ज्ञानेंद्रिय रामाचा आनंद घेतात. मग कर्माची गती त्याला लागू पडत नाही जो राम उद्देशानं कर्म करतो. देव जोडे तरी करावा अधर्म. खरं सांगू का, देव जोडण्यासाठी केलेल्या कर्माला अधर्म म्हणतच नाहीत. देव जोडणं म्हणजे धर्म, देवाला विसरणं म्हणजे अधर्म. देवाचं नाव न घेता 1,00,000 लोक जरी रोज जीव घातले तरी पापच. लक्षात आलं का?
आणि देवासाठी उपवाशी जरी राहिलं तर पुण्य. कारण देव म्हणजे धर्म आणि कर्मेंद्रिय याची रीती राम सेविती चित्शक्ती. मग कर्माची गती गहन जरी असेल तर उडाली कर्माची कर्मगती. बिनधास्त स्वधर्मात तुम्ही काहीही करा, स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा. म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. सगळीकडे जर जय श्रीराम असेल तुम्ही काहीही करा होणार पुण्यच. किती पुण्याची गणना कोण करे असं सांगताय. असा भरत रामे कोंदला तो देशीचा राम झाला. हनुमान अत्यंत सुखावला देव को लागला पूर्व. हनुमान बघू लागले महाराज तो देशाची. आता आपल्याला आपला भारत राम करायचा आहे. प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरावर जय श्रीराम लिहायचंय. काय होय जय श्रीराम ज्याच्या घरावर आहे तो कोण? राम भक्त. त्याची दाढी जरी केली तर वारकाला पुण्यच लागणार आहे. त्याला चप्पल जरी विकत दिला तर चांबाराला पुण्यच लागणार आहे. चलत चलत हॉटेलवाल्यानं त्याला चहा जरी दिला तर सेवा कोणाची आहे? रामाची आहे. पुण्यच लागणार आहे. वर्तता तेथ पापा संचारू नाही. ही स्थिती आहे. ऐसा भरत रामे कोंदला. असा भारत सगळा कोण कोंदून टाकायचा आहे? रामान दिसेल तो जय श्रीराम बोलेल. ज्याची सेवा करू तो राम भक्त असेल. जो भेटेल तो राम भक्त असेल. तो देशाची राम झाला. आणि हे सगळं बघितल्या सुख कोणाला होणार आहे?